नमस्कार, मी रोहिणी आणि नाशिककरांनो, सांगायचा विषय असा की 31 जानेवारीला मी उपस्थित होती महाआरतीला आणि तुम्हीही त्याच ठिकाणी असाल असं मला वाटतं. कारण नाशिककर म्हटल्यानंतर गोदावरीच्या आरतीला उपस्थित राहिलो नाही तर काय केलं आपण. इतकी छान आरती होती का बस अजूनही डोळ्यात भरलेली आहे. गोदावरी नदीच्या जन्मोत्सव निमित्ताने ही महाआरतीचं आयोजन केलेलं होतं. तब्बल 1111 स्त्री शक्तीने यामध्ये सहभाग घेतला होता आरती करण्यासाठी. त्यांच्यासोबतच 400 ते 500 गोदासेवक त्या आरतीला मदतीचं काम करत होते. आयोजन इतकं छान होतं का पाहतानाच खूप भारी वाटत होतं. आरती चालू होण्याच्या अगोदरच 3:30 ते 4 वाजेपासून गर्दी वाढायला लागली होती. जसजसा वेळ जवळ येत होता आरतीचा तसतशी उत्सुकता खूप वाढत होती. या आरतीच्याच टायमाला लेझर शो आयोजित केलेला होता. हा लेझर शो पाण्याच्या फवाऱ्यावर केलेला होता. साधारण 100 फूट रुंद आणि 35 फूट उंच होता. या लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक दर्शन घडून येत होतं. यामध्ये गोदामाईचा उगम कुठे झाला, त्यासोबत 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन, नाशिकची आन बान शान म्हणजे कपालेश्वर, काळा राम मंदिर, सोमेश्वर, नवशा गणपती यासारखे अनेक धार्मिक स्थळं या लेझर शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले. आरतीसाठी उपस्थित असलेले ज्यांनी नोंदणी केलेली होती अशांना एक ड्रेस कोड दिलेला होता पिवळ्या रंगाचा. त्या सगळ्या महिला वर्ग सुंदर अशा तयार होऊन आलेल्या होत्या. त्यांना त्यांचा एक नंबर दिलेला होता. त्या नंबरवर येऊन बसलेल्या होत्या. जसजशी आरतीची वेळ जवळ येत होती ना तसतशी उत्सुकता वाढत होती. त्यानंतर मंत्रोपचार सुरू झाला आणि काही भाषणं झाले त्या ठिकाणी. तोपर्यंत लेझर शो हा सगळ्यांना आकर्षित करत होता. आरतीची वेळ जवळ आल्यानंतर मंत्रोपचार जयघोष चालू होता आणि नाशिककरांची आरती पाहण्यासाठीची तगमग दिसत होती. त्यानंतर हळूहळू दिवे लागायला सुरुवात झाली. मोठा लाईट बंद करून टाकलेला होता. समोर फक्त दिव्यांची तेज ज्योती दिसत होती आणि त्यासोबत काही मोबाईलच्या लाईट पण चमकत होत्या अंधारात. नजरेला इतकं सुंदर दृश्य दिसत होतं का बास, सगळ्यांनी मनामध्ये डोळ्यामध्ये हे दृश्य भरलंच. त्यासोबत आठवण म्हणून सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या गोष्टी कॅप्चर केलेल्या होत्या. आणि हा जो सोहळा होता महाआरतीचा, हा गोदावरी नदीच्या जन्मोत्सव निमित्ताने साजरा करण्यात आलेला होता. तुम्हाला थोडक्यात सांगू का, गोदावरी नदी प्रति असलेलं प्रेम, भावना, श्रद्धा, आपुलकी ही सांगायची म्हटली तर या दिवशी दिसली होती. कोणी आपल्या घराच्या छतावर होतं, कोणी बिल्डिंगवरती, कोणी पुलावरती, जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी उपस्थित राहून या गोदा आरतीचा सर्वांनी आनंद घेतला. त्यानंतर आयोजित महाआरती संपल्यानंतर आम्हीही मायलेकींनी गोदामाईची आरती केली. गंगा, आपली गोदावरी म्हणजे दक्षिण गंगाच होय. नाशिककरांच्या सुखाची दुःखाची असलेली साक्षीदार म्हणजे ही गोदामाई. प्रत्येक आनंदाचा क्षण गंगेवर आल्याशिवाय पूर्ण होत नाही, बरोबर ना?